जय हिंद भावांनो. भावांनो, तुम्ही ही व्हिडिओ बघा. जब आप लहसुन प्याज घर में बनाते हैं, अब उसकी दुर्गंध तो पूरे घर में फैलती है। जैसे ही वो मंदिर में जाती है तो ठाकुर जी बैठे बैठे यूं करें, अरे श्यामाजू कहाँ फंसा दियो मोकू, यहाँ से निकालो जल्दी मोकू। जीवन में हम कर्म करके सांसारिक वस्तु तो कमा लेते हैं, लेकिन जब भागवत जैसे ग्रंथ को सुन लेते हैं और अपने जीवन में धारण करते हैं, हम भगवान को भी प्राप्त कर सकते हैं। एक चोर का ह्या मुलांकडे बघून तुम्हाला असं वाटतं का आपण चायना, जापान, अमेरिका, युरोप सारख्या देशांना मात देऊ शकतो? आपल्या राजनैतिक लोकांनी भारताचे वातावरण इतके दूषित करून ठेवले आहे. इकडे फक्त जास्त बाबाच तयार होत आहे आणि ते सत्ताधारी लोकांना समर्थन करत आहे. आंतरराष्ट्रीय दराचे सायंटिस्ट, इंजिनियर एकदम कमी तयार होत आहे. त्यामुळे आपण चायना, जापान, अमेरिका सारख्या देशांना लवकर टक्कर देऊ शकत नाही. आपल्याला खरंच अमेरिका, जापान, चायना सारख्या देशांना टक्कर द्यायची असेल तर आपल्या मुलांना आपण शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे. याच्याने काहीच होणार नाही. शेवटी याच्याने फक्त आपल्या देशाचे नुकसान होईल आणि अंततः SC, ST, OBC समाज हा अजून गरीब होत जाईल. त्यामुळे आपण या लोकांच्या नादी न लागता आपण विज्ञानाच्या मागे लागून आपण स्वतःची आणि देशाची प्रगती केली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.